तर CET सेलनी फायनली इंजिनिअरिंग ॲडमिशन 2020साठी कॅप राऊंड 20चे रूल्स आणि शेड्यूल डिक्लेअर केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शेड्यूल आणि रूल्सविषयी डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. पण सुरू करण्याआधी मी तुम्हाला यावर्षीच्या कॅप राऊंड्सचे काही हायलाइटेड पॉईंट्स सांगतो. सर्वात आधी तर यावर्षीच्या कॅप राऊंड्सची सर्व प्रोसेस ही ऑनलाईन होणार आहे, म्हणजे कोणताही FC किंवा ARCचा यामध्ये कुठलाही रोल नाही आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट हा की जनरली दरवर्षी 3 कॅप राऊंड्स कंडक्ट होत असतात, पण यावर्षी CET सेलनी फक्त 2च कॅप राऊंड कंडक्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि शेड्यूलनुसार कॅप राऊंड 1ची सर्व प्रोसेस 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे आणि कॅप राऊंड 2ची सर्व प्रोसेस ही 9 जानेवारीपर्यंत चालणार आहे. वेलकम टू क्युरियस कोड. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओज बघत राहण्यासाठी. तर सर्वात आधी ज्या स्टुडंट्सनी MST CET 2020साठी रजिस्टर केलेलं आहे त्यांना कॅप राऊंड्ससाठी कोणतीही वेगळी रजिस्ट्रेशन फी देण्याची गरज नाही आहे. परंतु असे स्टुडंट्स ज्यांनी MST CETसाठी रजिस्टर नाही केलेलं आहे आणि जे JEE मेन्सच्या बेसिसवर ॲडमिशन घेण्यास इच्छुक आहेत अशा स्टुडंट्सला रजिस्ट्रेशन फी पे करायची आहे. अशा स्टुडंट्ससाठी रजिस्ट्रेशन फी ही जनरल कॅटेगरीसाठी 800 रुपये आहे. सर्व रिझर्व्ड कॅटेगरीसाठी फी ही 600 आहे, तर NRI स्टुडंटसाठी 5000 फी आहे. त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट अपलोडची प्रोसेस 9 डिसेंबरला सुरू होऊन 15 डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे. म्हणजे 9 ते 15 डिसेंबरच्या मध्यात तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर 9 ते 16 डिसेंबरच्या मध्यात तुम्ही अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जाणार आहे. हे सुद्धा ऑनलाईनच होणार आहे. CET सेल ही सर्व प्रोसेस ऑनलाईनच कंडक्ट करणार आहे. त्यानंतर ज्या स्टुडंट्सचे डॉक्युमेंट्स संपूर्ण बरोबर आहेत त्या स्टुडंट्सचा ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म केलं जाईल. अशा स्टुडंट्सला CET सेलच्या पोर्टलवर ॲप्लिकेशन कन्फर्मेशनचं लेटरसुद्धा मिळेल. आणि असे स्टुडंट्स ज्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही एरर येते त्यांना ती एरर CET सेलच्या पोर्टलवर नोटिफाय केली जाईल. त्यानंतर या स्टुडंट्सला ती एरर याच पिरियडमध्ये म्हणजेच 9 ते 16 डिसेंबरच्या मध्यात रिझॉल्व करायची आहे. म्हणजेच एकदा रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट केली तर सर्व स्टुडंट्सनी फार अलर्ट राहणं आवश्यक आहे, कारण जर कोणतीही एरर आली तर तुम्हाला ती त्याच पिरियडमध्ये रिझॉल्वसुद्धा करायची आहे. त्यामुळे जोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन फायनली कन्फर्म होत नाही तोपर्यंत वारंवार CET सेलच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही चेक करत राहा. जर कोणती एरर येते तर तुम्ही ती लवकरात लवकर रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आणि मी सर्व स्टुडंट्सला हे हायली रेकमेंड करतो की त्यांनी रजिस्ट्रेशनची सर्व प्रोसेस सुरुवातीच्या 2 ते 3 दिवसामध्येच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. कारण जर तुम्ही लास्टच्या काही डेट्समध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही एरर आली तर ती रिझॉल्व करायला तुम्हाला फार कमी वेळ मिळणार आहे. कारण 9 ते 15च्या दरम्यान रजिस्ट्रेशन आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा त्याच पिरियडमध्ये होणार आहे. म्हणून सुरुवातीच्या काही दिवसामध्येच रजिस्ट्रेशन करून घेण्यामध्ये समजदारी आहे. जर कोणती एरर आली तर ती रिझॉल्व करायला आपल्याला थोडा वेळ मिळेल. आणि रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहे याचा एक ब्रीफ आयडिया मी तुम्हाला देऊन देतो. तर तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये अपलोड करायचं आहे 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, जी मेन दिली असेल तर त्याचा स्कोर कार्ड, कॉलेजची TC आणि इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट. जे स्टुडंट्स SC ST कॅटेगरीला बिलॉंग करतात त्या स्टुडंट्सला आपलं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर जे स्टुडंट्स VJNT, OBC, SBC या कॅटेगरीला बिलॉंग करतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी बरोबर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचं आहे, जे 31 मार्च 2021पर्यंत व्हॅलिड असेल. त्याचबरोबर EWSच्या स्टुडंट्सचा CET सेलच्या वेबसाईटवर दिलेल्या फॉर्मॅटमध्ये EWS सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. आणि TFWSसाठी अप्लाय करणाऱ्या स्टुडंट्सला इन्कम सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करावं लागेल, ज्यावर हे मेन्शन असेल की तुमची पॅरेंट्सची इन्कम ही 8 लाखापेक्षा कमी आहे. त्यानंतर 18 डिसेंबरला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले केली जाईल. त्यानंतर या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या अगेन्स्ट जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन्स घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला 19 आणि 20 डिसेंबर या 2 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. त्यानंतर 22 डिसेंबरला फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले केली जाईल आणि आपल्या सर्वांना आपले रँक्स काय आहेत हे कळतील.
त्यानंतर 23 ते 25 डिसेंबर या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करून आपल्या चॉईसेस कन्फर्म करायच्या आहे. त्यानंतर फायनली 28 डिसेंबरला कॅप राऊंड 1चा रिझल्ट डिक्लेअर केला जाणार आहे. रिझल्ट लागल्यानंतर असे स्टुडंट्स ज्यांना त्यांची फर्स्ट चॉईस अलॉट झालेली आहे त्यांना मिळालेली ती सीट ऑटोमॅटिकली फ्रीज होऊन जाईल आणि त्या स्टुडंट्सला नंतर ऑनलाईन सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागेल. सीट ॲक्सेप्टन्स फी ही सर्व कॅन्डिडेट्ससाठी 1000 रुपये इतकी आहे. ही सर्व प्रोसेस आपल्याला 29 ते 31 डिसेंबरच्या मधात पूर्ण करायची आहे. सीट ॲक्सेप्टन्स फी पे केल्यानंतर आपल्याला सीट अलॉटमेंट लेटर मिळेल. त्यानंतर आपल्याला याच कालावधीमध्ये म्हणजेच 29 ते 31 डिसेंबरच्या मधातच इन्स्टिट्यूट रिपोर्टिंगसुद्धा करायची आहे. म्हणजेच जो कॉलेज आपल्याला अलॉट झालेला आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाईन रिपोर्टिंग करायची आहे, सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत आणि कॉलेजची फीसुद्धा पे करायची आहे. त्यानंतरच आपली सीट कन्फर्म होणार आहे. आणि असे स्टुडंट्स ज्यांना अदर दॅन फर्स्ट चॉईस अलॉट झालेली आहे, जर ते मिळालेल्या सीटपासून सॅटिस्फाईड असतील आणि पुढील राऊंडमध्ये त्यांना पार्टिसिपेट करायचं नसेल तर ते त्या सीट्सला फ्रीज करू शकतात. त्यानंतर सेम प्रोसेस आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची आहे, इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग करायची आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कॉलेजची फी पे करून सीट सिक्युअर करून घ्यायची आहे. परंतु फ्रीज करताना आपण केअरफुल राहायला हवं, कारण यानंतर आपल्याला पुढील राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. आता असे स्टुडंट्स ज्यांना अदर दॅन फर्स्ट चॉईस अलॉट झालेली आहे परंतु त्यांना पहिल्या राऊंडमधील सीट सिक्युअर करत पुढील राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, अशा स्टुडंट्सनी नॉट फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि CET-CELच्या पोर्टलवर त्यांना सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची आहे. त्यानंतर त्यांची फर्स्ट राऊंडमध्ये मिळालेली सीट सिक्युअर राहणार आणि ते दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकतात. त्यानंतर 1 जानेवारीला कॅप राऊंड 2साठी असलेल्या वॅकंट सीट्स डिस्प्ले केल्या जातील. त्यानंतर 2 ते 4 जानेवारीच्या मधात आपल्याला कॅप राऊंड 2साठी ऑनलाईन चॉईस फिलिंग आणि कन्फर्मेशन करायचं आहे. अर्थातच एकदा आपण कन्फर्म केलेल्या चॉईसेस चेंज करण्याची आपल्याला कुठलीही संधी नाही. त्यानंतर 6 जानेवारीला कॅप राऊंड 2चा रिझल्ट डिक्लेअर केला जाणार आहे. त्यानंतर 7 जानेवारी ते 9 जानेवारीपर्यंतचा कालावधी आपल्याला सीट ॲक्सेप्ट करण्यासाठी आणि इन्स्टिट्यूट रिपोर्टिंगसाठी दिलेला. कॅप राऊंड 2 नंतर पुढे कोणताही राऊंड नाही आहे, त्यामुळे कॅप राऊंड 2मध्ये मिळालेली सीट ही आपली फायनल सीट आहे आणि ती आपल्याला ॲक्सेप्ट करावीच लागेल. या शेड्यूलनुसार महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेसला 4 जानेवारीपासून अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या 2 कॅप राऊंड्सनंतर जर काही सीट्स रिकाम्या उरल्या तर कॉलेजेसला त्या भरण्यासाठी 10 ते 14 जानेवारीपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. इथे एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशनसुद्धा देण्यात आलेलं आहे अशा स्टुडंट्ससाठी जे इन्स्टिट्यूट कोटामधून ॲडमिशन घेणार आहेत. अशा स्टुडंट्सलासुद्धा CET-CELच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं कंपल्सरी आहे. जर असं केलं असेल तरच त्या स्टुडंट्सला इन्स्टिट्यूट कोटासाठी अप्लाय करता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच. ही सर्व रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि चॉईस फिलिंग सर्व काही स्मूथली व्हावं यासाठी माझ्याकडून सर्व स्टुडंट्सला बेस्ट ऑफ लक. आणि अर्थातच जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. फायनली थँक्स फॉर वॉचिंग.